राक्षसाला वर देतात. मग ते सांगतात की तुला कोणीच मारू नाही शकत, पण तुला एक स्त्री तुझा वध करू शकते. मग तो राक्षस त्यांना हत्या करायला येतो. मग ते सगळे घाबरून जातात आणि गुहेत लपून बसतात. मग जोराचा पाऊस पडत असतो, मग त्यांना काहीच खायला मिळत नाही. म्हणून मग ते श्वास घेतात. मग त्यांच्या श्वासातून देवी प्रकट होते. मग त्या देवीचं नाव असतं एकादशी. मग ती देवी त्या राक्षसाचा वध करते. मग ते वध केल्यामुळे सगळ्या देवतांची